नमस्कार, मी विशाल परदेशी. पॉझिटिव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी आव्हानात्मक आहे. कोरोनाचं संकट मोठं असलं तरी त्याचा सामना करण्यासाठी बळ देणाऱ्या सकारात्मक घटनाही आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत आणि त्यातूनच आपण मोठ्या धीराने कोरोना विरुद्धचं युद्ध लढत आहोत. आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढवणाऱ्या, जगण्याची उमेद देणाऱ्या अशाच सकारात्मक बातम्या आपण पाहणार आहोत पॉझिटिव्ह न्यूज मध्ये. पॉझिटिव्ह बातम्यांमध्ये आज आपण बघणार आहोत एका आरोग्य सेविकेची बातमी. घरी 4 वर्षांचं लहान मूल असूनही कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या सुजाता पाटील यांचं कौतुक होतंय. पाहुयात रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डेतली ही बातमी. या आहेत सुजाता पाटील. सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या आरोग्य सेविका म्हणून काम करतात. कोरोना काळात सुजाता पाटील यांच्यावर RT-PCR आणि अँटीजेन टेस्ट करण्याची जबाबदारी आहे. कोरोनाचा धोका असल्यानं अनेक तास PPE किट घालून त्यांना काम करावं लागतं. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत घरी गेल्यावर कुटुंबाची जबाबदारी देखील त्या सहजपणे पार पाडतात. पेशंट येतात, त्यामध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे असं समजत नाही आम्हाला टेस्टिंग केल्याशिवाय. त्याच्यानंतर PPE किट घालावं लागतं. जवळजवळ 4-5 तास तरी PPE किटमध्ये राहावं लागतं. या उन्हाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो PPE किटमध्ये. अगदी आम्ही पाणी पण पिऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी मॅरिड असल्यामुळे घरची पण जबाबदारी मला सांभाळावी लागते. माझ्या घरी 8 वर्षाचा लहान मुलगा आहे. मला घरी जाताना पण खूप काळजी घ्यावी लागते. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना सुजाता पाटील यांनी आजपर्यंत सुट्टी घेतलेली नाही. त्यांच्या या कार्याचा संपूर्ण स्टाफला अभिमान वाटतो. केवळ कोरोनाच नव्हे तर इतर आजाराच्या रुग्णांना सेवा देतानाही सुजाता पाटील दक्षपणे कार्य करत असतात. रॅपिड अँटीजेन टेस्ट असू देत किंवा RT-PCR टेस्ट असू देत किंवा कुत्रादंश किंवा विंचूदंशी अशा प्रकारचे रात्री अपरात्री पेशंट येत असतात. तर त्यांची सेवा ही अहोरात्र 24 तास चालू आहे. त्या कधीही बोलत नाहीत की सर मला सुट्टी हवी किंवा मला घरी जायचं आहे किंवा माझ्या घरात लहान मुलगा आहे. एक गृहिणी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अगदी सार्थपणे पेलावली आहे. एक यशस्वी सिस्टर, त्याचसोबत एक यशस्वी आई, गृहिणी, हे जे ते काम दोन्ही जबाबदाऱ्या ज्या पेलावत आहेत त्याच्याबद्दल एक महिला म्हणून त्यांचं काम अतिशय अभिमानास्पद आहे आणि या त्यांच्या कामाचा आम्हाला खरंच अत्यंत अभिमान वाटतो. कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी डॉक्टर आणि नर्स यांनी केलेलं काम अतुलनीय असंच आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत समाजासाठी कार्य करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांचा सर्वांनाच अभिमान वाटतो. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटात शिक्षकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अकोल्यातल्या दापुरा केंद्रातील 35 शिक्षकांनी एकत्र येऊन अन्नपिढी सुरू केली आणि त्यातून रुग्णांचे नातेवाईक आणि गरजूंना जेवणाचे डबे पुरवले जातात. पाहुयात शिक्षकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाची ही बातमी. एक कॉल करा आणि जेवणाचा डबा मिळवा हा उपक्रम शिक्षकांनी सुरू केला. त्यासाठी शिक्षकांनी त्यांचे नंबर दिले. कॉल केल्यानंतर गरजूंना शिक्षकच स्वतः डबा पोहोचवतात. कोरोनाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या उपक्रमामुळे मोठी मदत होते. 35 शिक्षकांनी एकत्र येऊन वर्गणी जमा केली आणि या उपक्रमात शिक्षिका घरचं काम सांभाळून स्वयंपाकासाठी मदत करतात. सर्व शिक्षक एकत्रितपणे पोळी भाजी तयार करतात. शिजवलेलं अन्न व्यवस्थितपणे पॅकिंग केलं जातं. शिक्षकी पेशासोबतच गरजूंना अन्न मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी असाच आहे. अगदी पहिल्या दिवशी आम्हाला 50 ते 52 डबे आम्ही रुग्णांपर्यंत पोहोचवलेले आहे. दिवसेंदिवस याचा प्रतिसाद हा वाढत गेला. जेवण हे अतिशय उत्कृष्ट होतं असा आम्हाला फीडबॅक येत होता आणि मनाला एक समाधान मिळत होतं की आपण जी मानवसेवा करत आहोत ती खरंच योग्य आहे. दापुरा केंद्रातील शिक्षकांनी जिल्हाभर त्यांचे 8 विभाग तयार केले. या विभागामार्फत कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवले जातात. सुरुवातीला शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांना डबे पुरवले जायचे, मात्र आता फोन करून मागणी करणाऱ्या प्रत्येक गरजूपर्यंत जेवणाचे डबे पोहोचवले जातात.
अकोला जिल्ह्याच्या 8 विभागामधील आमचे सर्व जे शिक्षक मंडळी आहेत की ज्या ज्या भागात राहतात त्या भागातले सर्व शिक्षक जे आहेत ते शिक्षक कोविड पेशंटला, त्यांच्या नातेवाईकांना की ज्यांच्या घरी काहीच सोय नाही अशा सर्व गरजू कोविड पेशंटना आम्ही हे पुरवत आहोत. हा उपक्रम सुरू करताना सुरुवातीला दापुरा केंद्रातील 35 शिक्षकांनी स्वतः निधी गोळा करून 40,000 रुपये जमा केले. त्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला. नंतरच्या काळात अनेक जण शिक्षकांच्या उपक्रमात सहभागी झाले. अनेक जण या उपक्रमाला आर्थिक मदत करतात. विशेष म्हणजे दापुरा केंद्रातील शाळांमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थीही मदतीसाठी पुढे आले. आमचे इतर केंद्रातले जिल्ह्यात कार्यरत शिक्षक मंडळी ते सुद्धा आम्हाला मदत करत आहेत. केवळ आर्थिक मदतच नाही तर इथं सेवासुद्धा ती आम्हाला देत आहेत. आमच्या शिक्षक संघटना, आमचे अधिकारी आणि समाजातून सुद्धा आम्हाला भरपूर मदत मिळत आहे. आमचे काही विद्यार्थी बाहेर देशात जे शिकत आहेत आमच्या केंद्रातल्या शिक्षकांच्या हाताखाली शिकलेले, त्या बाहेर देशातून जपानवरून एका विद्यार्थ्याने 11,000 रुपये मदत पाठवली. अमेरिकेतून मदत आली. कोरोना काळात शाळा बंद असल्यानं शिक्षकांचं ज्ञानदानाचं कार्य बंद आहे. मात्र आपण समाजाचं देणं लागतो ही भावना ठेवून हे शिक्षक माणुसकीचं कार्य करतात. त्यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असाच आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. पुढे पाहूयात. पोलीस उपनिरीक्षक संदीप रणदिवे यांनी वेळोवेळी औषधं, बेड उपलब्ध करून दिल्यानं पोलीस आणि त्यांच्या परिवारातील तब्बल 2,000 जणांचे प्राण वाचले. मुंबई पोलीस दलातील अंधेरी MIDC पोलीस स्टेशन मधील संदीप रणदिवे यांची मुंबईतल्या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही जबाबदारी त्यांनी अत्यंत दक्षपणे पार पाडली. या काळात रणदिवे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र त्यावर मात करून पुन्हा त्यांनी सेवा सुरू केली. माननीय पोलीस आयुक्त सरांनी आपल्यासाठी कोविड हेल्पलाईन म्हणून केलेली आहे. तिथून किंवा स्वतः वरिष्ठ असतील किंवा कर्मचारी असतील ते आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतात. त्यांचे रिपोर्ट्स आम्हाला सेंड करतात. ते रिपोर्ट्स आपण तिथले डीन सर आहेत, महारुद्र कुंभार सर, त्यांच्याशी आपले खूप चांगले संबंध आहेत. तर त्यांना आपण ते पाठवतो आणि त्यांच्याकडून आपल्याला विदिन सेकंड्स, विदिन मिनिट्स आपल्याला बेड कन्फर्मेशन येतं. त्याच्यानंतर पेशंट आपला ॲडमिट होतो, तिथे ट्रीटमेंट केली जाते आणि वेळेत ते ट्रीटमेंट मिळावे, बरे होऊन घरी जातात. यानंतर वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पॉझिटिव्ह न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपण बघणार आहोत. एकीकडे कोरोना महामारीत डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एका खासगी डॉक्टरनं त्याचा दवाखाना बंद करून गावकऱ्यांसाठी मोफत कोविड केअर सेंटर सुरू केलंय. पाहूयात एक पॉझिटिव्ह रिपोर्ट. आष्टी गावातल्या एका खासगी शाळेत कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर अमोल व्यवहारे यांनी स्वखर्चातून कोविड सेंटर सुरू केलंय. रुग्णांवर इथं मोफत उपचार केले जातात. जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी यांनी 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात गाव तिथं कोविड सेंटर हा उपक्रम सुरू करण्याचं आवाहन केलंय. त्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर व्यवहारे यांनी कोविड सेंटर सुरू केलं. लोक टेस्टिंगला सामोरे येत नाहीयेत. त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की आपली टेस्टिंग पॉझिटिव्ह आली तर आपल्याला तालुका किंवा जिल्हा ठिकाणी कुठेतरी घेऊन जातील आणि 14 दिवस आपल्याला क्वारंटाईन करतील तर आपण फॅमिलीपासून दूर जाऊ. ह्या भीतीमुळे लोक टेस्टिंगला येत नव्हते आणि त्यामुळे फार मोठा प्रादुर्भाव वाढत होता. म्हणून मी गाव तिथं कोविड केअर सेंटर ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं आणि तसं आव्हान लोकांना केलं. खूप सारे गरीब लोक ज्यांना बाबा पैशाची अडचण असते, जे पेशंटचा स्कोर जास्त आहे आणि हायर सेंटरला जाऊन त्यांना बरं म्हणजे त्या अफोर्डेबल पेशंट नसतात, अशांना जर आम्ही इथं सर्व्हिस देतोय ऑलरेडी. पण जर आर्थिक अभावी जर ते होत असेल, जर निधी आपल्याला सरकारकडून उपलब्ध होत असेल तर अजून जास्तीत जास्त पेशंट आम्ही इथं बरे करू शकतो. या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन अनेक जण कोरोनामुक्त झालेत. मी इथं आलो अगदी मला व्यवस्थित सेवा मिळाली. मी अगदी व्यवस्थित नीट झालो. मी आमच्या गावातील 7-10 लोक घेऊन आलो. अजून बी जशी पॉझिटिव्ह तशी आमच्या इथंच येते. डॉक्टर अमोल व्यवहार यांनी सुरू केलेल्या या कोविड सेंटरमुळे अनेक रुग्ण पुढे आले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव कमी व्हायला मदत झाली. आष्टी गावातील या तरुण डॉक्टराचा आदर्श इतर डॉक्टरांनीही घेतल्यास कोरोनावर लवकरच मात करता येणं शक्य होईल.
व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. कोरोनाच्या संकटामुळे सध्याच्या नकारात्मक वातावरणातही अनेक सकारात्मक बाबी घडत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वसलेला कावळटेक धनगरवाडा, आजही या वस्तीवर लाईट नाही. दिवसाही यांच्या घरात अंधाराचं साम्राज्य असतं. मात्र त्या अंधारावर मात करण्याचं काम 2 तरुणांनी केलंय. एका कागदावर पाणी आणि बाटलीपासून प्रकाश मिळवता येतो असं त्यांनी वाचलं होतं आणि त्यानुसार त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली आणि घरावर चढून त्यांनी एक खापर काढलं. बाटलीत पाणी भरून बाटलीची वरची अर्धवट बाजू आकाशात आणि खालची बाजू खोलीत ठेवली. पावसात पाणी गळू नये यासाठी सिमेंटनं बाजूची जागा घट्ट केली. त्यांच्या या प्रयोगानं अंधारलेल्या खोलीत डोळ्याला दिसेल इतका प्रकाश तयार झाला. यानंतर पॉझिटिव्ह न्यूज मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.